विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी आता मैदानी चाचणी संपलेली आहे आणि तुमची लेखी परीक्षा आता थोड्याच दिवसात होणार आहे. काही काहींची अगदी हॉल तिकीट सुद्धा पुढच्या 8 दिवसात येण्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यात तुम्ही अशा OMR शीटवर तुमचे पेपर सोडवा, प्रश्नपत्रिका सोडवा, प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करा. एका दिवसात कमीत कमी 2 प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे. टेस्ट पेपरपेक्षा झालेल्या प्रश्नपत्रिकांवर फोकस ठेवा. त्याच्यासोबत तुम्ही चालू घडामोडी जो घटक तुम्हाला पूर्ण वेगळा आहे आणि तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे हा घटक तुम्हाला पूर्णपणे वेगळा अभ्यासायचा आहे, नव्यानं अभ्यासायचा आहे. त्याच्यामध्ये नवीन नवीन बदल होत असतात, नवीन व्यक्ती येत असतात आणि हे करंटली तुम्हाला पुन्हा वाचायचं आहे. रिव्हिजन करताना तुम्ही जे आधी प्रश्नपत्रिका सोडवल्यात किंवा तुम्ही जे पुस्तकं वाचलेत त्याच्यामध्ये जे अंडरलाईन केलंय तेच वाचा. वर्षभर अभ्यास करणाऱ्या प्रत्येकच मुलाकडे पांढरा घोडा आणि काळा घोडा प्रश्नसंच आहेत, तर तुम्ही त्याच्यामध्ये जे अंडरलाईन केलंय ते व्यवस्थित वाचा, जेणेकरून तुमचा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास होईल आणि ज्या गोष्टी तुमच्या विसरण्याची शक्यता आहे ते तुम्ही विसरणार नाही. येणाऱ्या तुमच्या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क पडतील आणि तुमचं सिलेक्शन होईल. त्यासाठी अंडरलाईन केलेलंच वाचा, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. ज्या विद्यार्थ्यांनी उशिरा अभ्यासाला चालू केले किंवा हे पुस्तकं घेतले नाही त्यांनी एखाद्या मित्राचं घ्या, जो हुशार मित्र आहे त्या मित्राचे पुस्तकं घ्या आणि त्याच्यामधून त्यानं जिथं अंडरलाईन केलंय, जिथं स्टार मार्क केलंय किंवा नोट डाऊन करून काही गोष्टी ठेवल्यात, नवीन अपडेशन केले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काळा आणि पांढरा घोडा प्रश्नसंचातून वाचायच्या आहेत. चालू घडामोडी आम्ही तुम्हाला दररोज मोफत देत आहोत, त्याचा नक्की फायदा